आपल्या सगळ्यांना माहिती उद्यापासून नवरात्री सुरू होते, उद्या घटस्थापना, उद्यापासून ते 9 दिवस आपल्याला एक सेवा करायची, ती म्हणजे कुंकुमार्चन. कुंकुमार्चन म्हणजे काय, तुमच्याकडं श्रीयंत्र असेल किंवा तुमच्याकडं वेगवेगळे श्रीयंत्र आहे, सोबत तुमच्याकडं किंवा देवीचा फोटो आहे, देवीची मूर्ती आहे तुमच्याकडे असेल, त्याच्यावर आपलं कुंकुमार्चन करायचं. कुंकुमार्चन कशाने करायचं, कुंकुवाने करायचं. तुम्ही जे नेहमी पौर्णिमेला कुंकू यूज करता तेच कुंकू तुम्हाला यूज करायचं. 9 दिवस तुम्हाला तुमच्या श्रीयंत्रावर किंवा देवीच्या फोटोवर किंवा देवीच्या मूर्तीवर तुम्हाला श्रीयंत्राने कुंकूने अभिषेक करायचा. आता ज्यांच्याकडे श्रीयंत्र नसेल किंवा देवीचा फोटोही नाही आहे, देवीचं मूर्तीही नाही आहे, त्यांनी काय करायचं, त्यांनी सुपारी घ्यायची, तिच्यावर अभिषेक करायचा. पहिला पाण्याने त्याची स्वच्छ धुवून घ्यायची, पाणी अभिषेक करायचा. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडे हा 99 मंत्र म्हणून तुम्ही 11 त्याचा अभिषेक करायचा. मग त्या सुपारीला आपली कुलदेवी समजून तिच्यावरती तुम्ही कुंकुमार्चन करायचं. हे लक्षात ठेवा. तुम्ही देवीच्या टाकावर कुंकुमार्चन करू शकत नाही, कारण नवरात्रीमध्ये देवीचा टाक म्हणजे देवी ही घटावर बसली असते, त्यामुळे तिला आपण हलवू शकत नाही, तिच्यावर तुम्ही कुंकुमार्चन करू शकत नाही. आणि जर तुम्ही जिथे घट ठेवलं तिथे देवीचा फोटो मूर्ती काय असेल तेही तुम्ही हलवू शकत नाही, हे लक्षात ठेवा. जर तुम्ही देवघरात जर तुम्ही तुमचा घट स्थापन केले असेल, आता मी देवघरातच घटस्थापना करते, तर मी तिथले देव हलवू शकत नाही. 9 दिवस मी फक्त तिथे अखंड दिवा चालू राहणार, 9 दिवस हार वगैरे चेंज करणार, पण तिथे मी हलवू शकत नाही, एकही देव तिथून मी काढू शकत नाही, कारण ते सर्व देव तिथे बसले जातात. त्यामुळे तुम्ही वेगळ्या ठिकाणी जर तुम्ही घटस्थापना करत असाल तर तुम्ही तिथे देवमूर्ती वगैरे किंवा हलवू शकता, पण तो पण तुम्ही तिथे हलवू शकत नाही, हे लक्षात ठेवा. जर तुमचे सोमवार गुरुवार असतील तर गुरुवारचे तुम्ही स्वामींची मूर्ती साईडला ठेवा किंवा फोटो साईडला ठेवा, म्हणजे वेगळी स्थापना करा, त्यांची पंचोपचार पूजा वगैरे करा किंवा देवीचा फोटोही ठेवा तरी चालेल, हे लक्षात ठेवा. आता कुंकुमार्चन आपण कुंकवानेच करायचं का, हो कुंकवाने तर करायचंच आपलं 9 दिवस, पण सोबत तुम्ही लवंगानी कुंकुमार्चन करू. लवंगा फुलावाल्या लवंगा अख्खा लवंगा घ्यायच्या आणि 108 लवंगा घ्यायच्या. 108 लवंगा म्हणून कुंकुमार्चन करायचं, म्हणजे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडा विचे अर्पण करायचे 1-1 लवंग, असं 108 लवंगाने तुम्ही कुंकुमार्चन करायचं. तुम्ही ड्रायफ्रूट्सनी करू शकता, तुम्ही काजू घ्या, तुम्ही बदाम घ्या, तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट्स अवेलेबल असतील तुम्ही त्यांनी केलं तर चालेल, वेलचीनी केलं तरी चालेल, ह्याने कुंकुमार्चन करा, खूप चांगलं राहील, काही अडचणी येणार नाही. आता कुंकुमार्चन करताना सेवा कोणत्या करायच्या, कुंकुमार्चन करताना आपल्याला 16 वेळा श्रीसुक्तम म्हणायचं, 15 वेळा तुम्ही श्रीसुक्तम म्हणायचं आणि कुंकुमार्चन करायचं, आणि 16 वेळी तुम्ही फलश्रुती म्हणायची. 15 वेळा फलश्रुती बोलायची गरज नाही, 16 वेळा फलश्रुती बोलायची, हे लक्षात ठेवा, आणि कुंकुमार्चन करायचं. तुम्ही लवंगांचं जरी कुंकुमार्चन केलं तरी चालेल, तुम्ही ड्रायफ्रूटचं जरी केलं तरी चालेल, काही अडचण येणार नाही. सोबत तुम्ही 16 महालक्ष्मी गायत्री मंत्र म्हणा, 16 विष्णू गायत्री मंत्र म्हणा, 16 कुबेर गायत्री मंत्रही म्हणा, हे म्हणून तुम्ही कुंकुमार्चन केलं तरी चालेल. जर तुम्हाला वेळ नाही, काहीच टाईम नाही आहे, तुम्ही नसाल, वेळ नाही आहे, तुम्ही जॉबला जात आहे, बिझी असता, कधी सेकंड शिफ्ट होती, फर्स्ट शिफ्ट असते, हायकोर्ट किंवा असं आहे त्यांना फर्स्ट शिफ्ट सेकंड शिफ्ट असते, मुलांचं करावं लागतं, त्यांनी काय करायचं, 1 वेळा श्रीसुक्तम म्हणून सुद्धा 1 वेळा श्रीसुक्तम म्हणायचं आणि त्यांनी कुंकुमार्चन करायचं आणि फलश्रुतीचे हात जोडून फक्त हात जोडायचे, तर देवीची प्रार्थना करायची आणि देवप्रश्रुती बोलायची, पुढं करायचं, असं तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. जर तुम्हाला तुमच्याकडे नाही पुस्तक नाही, ते पुस्तक नाही, तुम्हाला नाही वाचता येत नाही आहे, तुम्ही फक्त ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे हा मंत्र म्हणून तुम्ही सुद्धा कुंकुमार्चन केलं तरी चालेल. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे नमो नमः असं म्हणून कुंकुमार्चन करायचं, असं तुम्ही करायचं, हे सुद्धाच आहे. जसे जमेल तशी तुम्ही सेवा करा. कुंकुमार्चनची सेवा खूप मोठी आणि खूप फलदायी आहे. ही सेवा आपण 9 दिवस रोज करायची. तुम्ही फक्त तुम्हाला वेळ नसेल की तुम्हाला 1 वेळा ते सुसुप्त म्हणून सांगेल की करा, तुम्ही खूप फलदायी आहे, नक्की करा, त्याचे चांगले प्रभाव येतात. तुम्ही दिवसभरात कधीही करा, तुम्ही सकाळी 4 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत कधीही करा, वेळेचं बंधन नाही आहे. फक्त बसाल त्या हातपाय स्वच्छ तुम्ही बसा, कधीही करा, काही अडचण वगैरे येणार नाही. कारण या दिवसांमध्ये आपण ब्रह्मचार्य पाळतो, आपण मांस मच्छी काही खात नाही, बाहेरचं पराण्यवर जे असतं आपले उपवास असतात, त्यामुळे काही अडचण येत नाही. पराण्य पण घेऊ नका, कोणाच्या घरचं काही खाऊ नका, तेही लक्षात ठेवा. त्यामुळे ती कुंकुमार्चन सेवा खूप मोठी आहे आणि खूप चांगली आहे, खूप प्रभावी आहे. ती सेवा तुम्ही नक्की करा, याची तुम्हाला खूप चांगले फायदे होतील. खूप कुंकुमार्चन कोणी करायचं, तर कुंकुमार्चन घरातल्या मुख्य स्त्रीने करायचं असतं, मुख्य स्त्रीने करायचं असतं. तिला नाही जमलं, तिला अडचण असेल, प्रॉब्लेम असेल, तर तुमच्या मुलींनी वगैरे केले तरी चालेल. ती सेवा आहे, करू शकता, असं काही अडचण नाही आहे. ती सेवा करायला काही अडचण नाही. हा पण तुम्हाला सुद्धा विचार असेल, तुम्हाला माहिती आपण तेव्हा काही सेवा करू शकत नाही, तुम्ही फक्त श्रवण करू शकता. मग सगळ्या सेवा तुम्ही फक्त श्रवण करा म्हणेल मी, पण तुम्ही करू शकता, ही लक्षात ठेवा. पण मुख्य घरातल्या मुख्य स्त्रीने केले तर अतिउत्तम. असं समजा तुम्ही कुंकुमार्चन तुम्ही
ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्छय नमो नमः म्हणून अर्पण करायचं. तुम्ही ते सुपारीवरती जरी कुंकुमार्चन करत असाल तरी 5 बोटं घ्यायची, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्छय नमो नमः म्हणून कुंकू अर्पण करायचं. असं तुम्ही करायचं आणि तेच कुंकू तुम्ही 9 दिवस वापरायचे आणि त्याने ते अजून स्ट्रॉंग आणि पॉवरफुल होणार आहे. हे तुम्हाला माहिती आहे, त्याची पॉवर अजून वाढणार, कारण मंत्रजप केलेले सिद्ध केलेले कुंकू आहेत, त्यामुळे ते अजून ते प्रभावशील होणार आहे. आणि ते कुंकू तुम्ही घरात फक्त तुमच्या घरातल्या लोकांनीच वापरायचे. तुमचे घरातली तुमची 4-5 माणसं त्यांनी, सासू सासरे वगैरे जे असतात त्यांनी, बाहेर कोणी येत असेल, बाहेरचे नातेवाईक मित्रमंडळी, त्यांना कोणाला ते द्यायचं नाही. इव्हन तुमचे बाहेरचे तरी कोणी आलं त्यांनाही ते कुंकू द्यायचं नाही तुम्हाला. मग तुमच्या घरातल्या लोकांनीच ते अर्पण करायचे. जेव्हाही तुम्ही कोणत्या महत्त्वाच्या कामाला जाताय, इंटरव्ह्यू जाताय, परीक्षेला जाताय, महत्त्वाचं कोणतं काम तुमचं होत नाही त्यासाठी जाताय, किंवा रोज जरी तुम्ही ते लावलं, रोज लावलं तर उत्तम. मी तर रोज लावते, तुम्ही रोज लावत जा. ते खूप चांगलं असतं, प्रभावशील असतं, ते रोज उत्तम राहील असं. कारण आईचा आपल्याला आशीर्वाद आपल्या त्यातून त्यानुसार आपल्याला भेटणार असतो. त्यामुळे ही सेवा नक्की करा. याच्यात तुम्हाला खूप चांगला प्रभाव उपाय आहे, खूप चांगले याचे फायदे आहेत. त्यामुळे नक्की करायचं. श्री स्वामी.